मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून काहीतरी असं घडत होतं ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. रात्रीच्या अंधारात काही खासदार वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीकडे निघतात. पक्षाला काहीतरी गडबड असल्याची चाहूल लागते आणि मग अचानक राजकीय वर्तुळात एक नवीनच चर्चा सुरू होते आणि ते म्हणजे ऑपरेशन टायगर. पण हा नेमका काय प्रकार आहे? खरंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे का, की यामागे काही वेगळंच राजकारण सुरू आहे? चला संपूर्ण गोष्ट सुरुवातीपासून समजून घेऊया. तर गेल्या 48 तासात मुंबई, नांदेड आणि दिल्लीमध्ये घडलेल्या काही घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. चर्चा अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 6 खासदार पक्षापासून दूर जाण्याच्या तयारीत आहे. सर्वात आधी संशय तेव्हा वाढला जेव्हा पक्षाने व्हीप जारी करूनही काही खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे कार्यकर्त्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत सगळे चकित आहेत. मात्र ही फक्त सुरुवात होती. सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण हालचालींची तयारी अनेक महिन्यापासून सुरू होती. यालाच काही जण ऑपरेशन टायगर असं नाव देत होते. कल्पना करा, 16 जूनची मध्यरात्र. दिल्ली जवळपास शांत आहे, पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे एक मोठी खेळी सुरू असल्याची चर्चा आहे. रात्री 1:30च्या सुमारास काही खासदार वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीत येऊन दाखल होतात. कुणी खासगी विमानाने, कुणी दुसऱ्या शहरातून वळसा घेत राजधानी गाठते. हे सगळं इतक्या गुप्तपणे होतं की अनेकांना त्याची माहितीही नव्हती. आता इथून पुढे जे घडलं ते आणखी महत्त्वाचं होतं. असं सांगितलं जातं की काही खासदारांची राहण्याची व्यवस्था दिल्ली जवळील नोएडामध्ये करण्यात आली होती. त्याच वेळी पक्ष नेतृत्वालाही या हालचालीची कुणकुण लागल्याचं बोलणं जात आहे. कदाचित म्हणूनच 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली. पण या बैठकीला काही खासदार गैरहजर राहिले आणि इथूनच चर्चांना अधिक वेग मिळाला. उद्धव ठाकरे यांना त्या क्षणी काय वाटलं असेल? पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनात कोणते प्रश्न निर्माण झाले असतील? हे प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहेत. पण खरी खेळी अजून बाकी होती. दिल्लीमध्ये हालचाली आणखी वाढल्या. एका बाजूला ठाकरे गटाचे नेते लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते, तर दुसऱ्या बाजूला बंडखोर गटाने स्वतंत्र भूमिका मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येऊ लागली. यामागे अनेक महिन्यांची तयारी असल्याचं सांगितलं जातं. बंडखोर खासदारांनी आपल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. पक्षाचं नेतृत्व मूळ विचारधारेपासून दूर जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही वरिष्ठ नेते काँग्रेससोबत विलिनीकरणाचा विचार करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हे आरोप कितपत खरे आहे याबाबत अधिकृत स्पष्टता अद्याप आलेली नाही. पण या आरोपांमुळे राजकीय वातावरण नक्कीच तापलं आहे. दरम्यान या खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर चर्चांना आणखी उधाण आलं आहे. आणि आता सगळ्यांच्या नजरा पुढील काही दिवसांवर खिळल्या आहेत. खरंच हे खासदार अधिकृतपणे वेगळी भूमिका घेणार आहेत का? ऑपरेशन टायगर नावाने चर्चेत असलेल्या या हालचालींचा पुढचा टप्पा काय असणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील हा आणखी एक मोठ्या अध्यायाचा प्रारंभ आहे का, की हा सगळा राजकीय दबाव निर्माण करण्याचा डाव आहे? याचं उत्तर येणारा काळच देईल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.